नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 7 ते 7 या टिपक्यांची खूपच सुरेख अशी रांगोळी काढायची आहे। तर त्यासाठी आधी टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 6 आणि 7 1 2 3 4 5 6 आणि हे 7 परत 1 2 3 4 5 6 आणि हे 7 त्याच प्रकारे त्याच्या खाली 1 2 3 4 5 6 आणि हे 7 1 2 3 4 5 6 आणि हे 7 1 2 3 4 5 6 आणि हे 7 तर अशा प्रकारे आपले टिपके मांडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला या साइडला आपल्याला चौकोन काढून घ्यायचे आहेत। हे अशा आधी रेघा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला, एकमेकास क्रॉस होतील अशा सरळ रेघेमध्ये हे 3 टिपके आणि त्याच पद्धतीने असे 3 टिपके, हेही अशाच प्रकारे 3 टिपके। तर हे टिपके जोडून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथल्या साइडला हे टिपके असे सरळ जोडून घ्यायचे आहेत। पहा तर आपण कशा पद्धतीने जोडणार आहोत ते। ही रेघ अशी सरळ, ही पण अशीच। तर मधल्या साइडला आपण हा चौकोन काढून कंप्लीट करायचा आहे। पहा अशा पद्धतीने। आता हा या साइड, तर असे चौकोन काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला रेघा काढून घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी आता आपल्याला आतमध्ये हा छोटासा चौकोन काढून घ्यायचा आहे। तर आता आपण आतमध्ये रेघा काढून घेऊयात। आधी ती मधल्या साइडला एक रेघ काढायची आहे, त्याच्या साइडला या 2 रेघा, परत आता मध्यभागी या साइडला विरुद्ध दिशेला, त्याच्या आधी या साइडचे 2 रेघा कंप्लीट करून घेऊयात। मग आता इकडेही अशाच प्रकारे 2 रेघा, याही साइडला अशाच 2 रेघा। हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला मधल्या साइडला आता आपल्याला अशाच प्रकारे इथेही 2-2 रेघा काढून घ्यायच्या आहेत। 1 आणि ही 2। आता या साइडला 1 2 1 आणि ही 2 1 आणि ही 2। आता याच्यानंतर आपल्याला यामध्येही आपल्याला रेघा काढून घ्यायच्या आहेत। 3-3 रेघा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आधी चौकोन आखून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 1 2 आणि हे 3, 1 2 आणि हे 3। आता अशा प्रकारे प्रत्येकच बाजूला आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला ही डिझाइन काढून घ्यायची आहे। 1 2 3 1 2 3 1 2 आणि हे 3 1 2 आणि हे 3। आता हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या ज्या रेघा आहेत या रेघेपर्यंत आपल्याला वाढवायच्या आहेत। पहा तर कशा पद्धतीने आपल्याला त्या रेघा वाढवून घ्यायच्या आहेत। ह्या निम्म्यापर्यंत अशा किंवा ह्या रेघेपर्यंत। पहा अशा पद्धतीने ह्या आपल्याला रेघा पूर्णच वाढवून घ्यायच्या आहेत।
प्रत्येका साईडला तर अशाच पद्धतीने आपण या रेघा वाढवून घ्यायच्या आहेत. एक, दोन, तीन, चार. 1 2 3 आणि हे 4. 1 2 3 4. 1 2 3 आणि हे 4. हे इकडे झालेले आहे. तर आता अशा प्रकारे काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे छोटंसं असं कळी काढून घ्यायची आहे. आणि आता अशाच प्रकारे ह्या रेघा इथं आपल्याला जोड. तर अशाच पद्धतीच्या ह्या पाकळ्या आपल्याला ह्या रेघेच्या वरती जोडून घ्यायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने मी प्रत्येकच चौकोनाच्या या रेघा गोल अशा जोडून घेतलेल्या आहेत. तर आता या जोडून झाल्याच्या नंतर आता आपण पुढची डिझाईन पाहणार आहोत. तर आपण याच्या पुढे प्रत्येकच चौकोनाच्या पुढे मोठी अशी पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्याला आपण राहिलेल्या चौकोनाच्या रेघा या जोडून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण रंग देऊन घेऊया चौकोनाच्या आतल्या बाजूस. चला तर मग. चला तर मग आपण आता आतमध्ये रंग देऊन घेऊयात. लाल रंग आपण भरणार आहोत. तर आता हे काढून झाल्याच्या नंतर आता आपण चौकोनाच्या या दिशेला अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे, सुंदर अशी. आणि बाकीच्या ज्या रेघा आहेत त्या त्याला जोडून घ्यायच्या आहेत. 2 हे 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. आता अशाच पद्धतीने याही साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे. 2 हे 3 4 आणि हे 5. 1 2 3 4. 2 हे 3 हे 4 आणि 5. 1 2 3 हे 4. 2 3 4 आणि 5. 1 2 3 4. चला तर मग आता आपण इथे आपण निळा रंग भरणार आहोत. अगदी सुरेख आणि छान असा दिसणारा रंग आहे हा.
तर आता आपला अशा प्रकारे निळा रंग देऊन झालेला आहे. तर याच्यानंतर आता आपण आणखीन एक रंग भरून घेणार आहोत. तर तो लाल रंग आहे. चला तर आता या पाकळीला आपल्याला असा मस्त लाल रंग देऊन घ्यायचा आहे. तर आता हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला मस्त अशी आणखीन एक डिझाईन काढायची आहे. या साईडला काढूयात आपण. ते मस्त पांढरा टिपका देऊन घ्यायचा आहे. मग त्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. मम्मी आहे तिथं रे, इकडे ये. 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि हे 5. आता आपल्याला त्याही पाकळ्यांना रंग देऊन घ्यायचा आहे. तर आपण त्याला थोडासा वेगळा असा गुलाबी रंग देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आपण हा सर्वच पाकळ्यांना असा मस्त गुलाबी रंग देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे. ही फेस्टिवल रांगोळी आहे. तुम्ही कोणत्याही सणावाराला काढू शकता. खूपच सुंदर आणि आखीव आहे ही रांगोळी. रांगोळी खरंच खूप आवडली असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. यानंतर आता आपल्याला तर या पाकळ्याच्या शेजारी आपल्याला टिपके काढून घ्यायचे आहेत सुंदर असे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टिपके काढून घ्यायचे आहेत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही आता तयार झालेली आहे.
तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. थँक्यू. त्याचप्रकारे मधल्या साईडला आपण मध्यभागी पिवळा टिपका देऊयात, पसरवून त्याच्यामध्ये लाल टिपका भरूयात. आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक्यू.